बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। एपीएमसीतील कामगारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, रिपब्लिकन कामगार सेनेचा एल्गार। कामगारांच्या हक्कासाठी रिपब्लिकन कामगार सेना मैदानात। एपीएमसी वाशी येथे भव्य सभा। संघटित व्हा, संघर्ष करा आणि हक्क मिळवा, डॉ. शंकरदादा माने यांचे कामगारांना आवाहन। कामगार एकजुटीचा निर्धार। एपीएमसी वाशी येथे रिपब्लिकन कामगार सेनेची शक्ती प्रदर्शन सभा। कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन कामगार सेनेचा लढा अधिक तीव्र। अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले। एपीएमसीतील कामगार रिपब्लिकन कामगार सेनेच्या झेंड्याखाली एकवटले। कामगारांच्या प्रश्नावर निर्णायक लढा उभारणार प्रदेशाध्यक्ष डॉ. शंकरदादा माने। हक्क, सन्मान आणि न्यायासाठी कामगारांची एकजूट। एपीएमसीमध्ये रिपब्लिकन कामगार सेनेची गर्जना। एपीएमसीतील कामगारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, रिपब्लिकन कामगार सेनेचा एल्गार। कामगारांच्या व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी एपीएमसी मार्केट वाशी नवी मुंबई येथील धान्य मार्केट क्रमांक 2 गेट क्रमांक 5 येथे भव्य कामगार सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. शंकरदादा माने यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सभेचे नियोजन रिपब्लिकन कामगार सेना एपीएमसी मार्केट युनिटचे अध्यक्ष अनंत पारदुले, युनिट सचिव विनीत उबाळे, कार्यकारिणी सदस्य सविंद्र गायकवाड, कामगार प्रतिनिधी अनिल खाडे, महेंद्र पवार, महिला प्रतिनिधी छाया गवळी, सुवर्णा शेवडे व जयश्री भिंगारदिवे यांनी केले। या बैठकीत एपीएमसीमधील कंत्राटी, सफाई कामगार, सुरक्षारक्षक मंडळाचे कर्मचारी, विविध कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच रिपब्लिकन कामगार सेना नवी मुंबई महानगरपालिका युनिटचे अध्यक्ष तथा नवी मुंबई तालुका अध्यक्ष शैलेंद्र टेंभुर्णे हे अनेक कामगार व कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. शंकरदादा माने यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना एपीएमसीमधील कंत्राटी, सफाई कामगारांवरील अन्याय यापुढे सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला। कामगारांनी संघटित राहून आपल्या हक्कासाठी लढण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। किमान वेतन, समान वेतन, सेवा सुरक्षा तसेच कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सभेदरम्यान रिपब्लिकन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. शंकरदादा माने यांचा एपीएमसी युनिट व मार्केटमधील असंख्य कामगारांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी कामगारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करून संघटनेच्या कार्याबद्दल विश्वास व्यक्त केला। या सभेमुळे एपीएमसी परिसरातील कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन कामगार सेना अधिक ताकदीने लढा उभारणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। रिपब्लिकन कामगार सेनेचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।